विश्वास आणि पारदर्शकता म्हणजेच आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद, दीपस्तंभ व बँको पुरस्कार प्राप्त सभासदांना लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सह संगणकीकृत अशा पतसंस्थेत आपल्या ठेवी ठेवून निश्चिंत रहा. संपर्क 9421 30 94 46. काय रे? अरे कुठं आहे? उठलो नाहीस का अजून? ये लवकर खाली, मी खाली उभारलोय. हा आलू 5 मिनिटात ठेव फोन. उठले का कॉलेज कुमार? हो अण्णा. या चहा नाश्ता करून घ्या. नाही अण्णा, विषयाचा फोन आला होता, कॉलेजला उशीर होते, जातो. बर. ए, थांब थांब, मला घेऊ दे. बस. हॅलो होय. अरे किती वेळ झाले वाट बघतोय तुमची रे. मी आलो वेळेवर. हे साहेब घरी मस्त पैकी झोपले होते, उठून आणले कसं तर. बडे बाप के बडे आवलात. चल चहा घेऊ. त्याला फोन आलाय. ए अण्णा चिया. अयो यो तुमच्यासाठी कडक चहा बनवतो की हो. एवढा कुठे उशीर असतो काय? हे बघ अजून फोनवरच बोलते. एवढे बार तुम्हाला हे उधारी बंद केले की हो. अरे अण्णा आम्ही कधी कोणाचं दिलं तर तुझं बुडवणार आहे. देतो की. बरं हे काय दिलंय तू? ये नको. अयो यो आता लक्षात आलं की हो माझ्या. हे बराबर आहे का? हा या बराबर. अरे ऑलरेडी तू डुलत झुलत आलायस, आणखी किती पेतोस रे? कशाचं काय बाबा, ऑलरेडी भरपूर काम झालं रे. उभं सुद्धा नीटनेटकं राहता येईना. बघ तुला दिसत नाही का माझा हात अजून थरथर कापतायत ते. कुठली काम रे तुला? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं प्यायचं आणि गावभर बोंबलं हिंडायचं. दुसरं काय काम आहे तुला? तेच दोन्ही कामं एकत्र करतो. प्यायचं आणि बोंबला थिंडायचं. नाना मामा येईल. व्यंकटराव म्हणजे मोठी आसामी, लक्षात ठेवायचं. 2,500 टन पटितो दर सालाला ऊस. अजून आमच्या रानातला ऊस तुला हरिणा नाही कवा नेणार? पैसे पोचलं नव, टोळीच्या टोळीचं पैसे पोचलं नव, कवा नेणार? कारखान्याचा दूर मागच सुटला, चिमणी पिटली, पण तुमचं ध्यानच नाही आमच्यावर. तेच म्हणायचं कसं आहे, रानात ऊस रानाचं नुकसान आमचं. तर आम्ही तुमचं जुनं सभासद. 2,500ची तोड असते आपली दर सालाला. असते का नाही? ध्यान द्या. आज जरा पटत काम त्या व्यंकटरावनं फोन करायची गरज आहे का? पुष्कळ व्हायला पाहिजे ना. काय कामाला तुमच्या होणार म्हणतो पण अजूक झालेली नाही. अहो व्यंकटराव म्हणजे मोठी आसामी गावची. 12 गावात आपला चांगला माहित आहे की तुम्हाला. चला चहा घेऊ. हा म्हणून बिनधास्त वागायचं. 2,500 टन काढतोय म्हणजे काय चेष्टा आहे होय वर्षा? झालं का फोनवर बोलून? पुण्याला बंगला बांधला. चहा द्या.
अशा त्या कुठल्या व्यंकटराव म्हणत्या हा. त्या गावामध्ये आपला बोलवा हा. या बिडी घ्या तुम्ही बी हा. पण ऊस मात्र तेवढा आपला हा? हा. म्हणजे काही बी करा कटाटू आपल्यासाठी हा पण गेला पाहिजे ऊस. आलं लक्षात घ्या बिडी घ्या BMW घेतली की लगेच कळत होतं मला. कुठे गेलता रे? कुठं म्हणजे काय ते नाना माहिती तुला कसं करते अरे नुसतं कीर्तन लावतं ते दारू आणि ती हे ह्याला काय झालंय तोंड पाडाय काय झालं? अरे काय नाही काय नाही. काय नाही. मग हे असं तोंड कुणी मारल्यासारखं काय केलंय अरे ती 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 म्हणजे प्रियंका का? हो प्रियंका. प्रियंका काय मग तिचं? अरे काल माझ्या स्वप्नात आली होती. आम्ही बुलेटवर फिरत होतो. अयो बुलेटवर मी पण स्वप्न बघितलं काल काय? एकटाच बसून खांबा पित होतो याला तर दारूच पडते बेवड्यात. ते जाऊ दे कॉलेजला लवकर जाऊ चालू उशीर झाला चल 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 कुठलं लेक्चर आहे आज? लेक्चर सोड हे लेक्चर राख्या शाळेमध्ये असल्यापासून मी तुमचं बघतोय. 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली, अरे आता तर बोलून टाक. अरे ती नाही बोलली तर तिचं प्रेम असेल तर हा म्हणेल आणि नसेल तर नाही म्हणेल तू तिच्यावर खरं प्रेम करतोयस ना मग कशाला टेन्शन घ्यायला, बोलून टाक. हे बघ, जर तिला दुसऱ्या पोरासोबत काय करायचं असतं तर आतापर्यंत दुसऱ्या पोराला हो म्हणून गेली असती. ती तुझ्याकडे बघ तिला का, ती तुला तुझ्यावर लाईन मारती बघ जरा. आता नको, बड्डेला बोलतो. बर्थडे मागच्याच महिन्यात तुझा बर्थडे झाला आता परत 1 वर्ष काय हे उलट खोपडीचा माणूस आहे रे. अरे ते होच म्हणणार बाटली शपथ. अरे तुला तर बाटलीच तर आठवते. एक काम करा तुम्ही वर्गात जा मी 5 मिनिटात तुम्हाला भेटतो लगेच 5च मिनिटात भेटतो तुम्ही जा हा आलो मी आलो. कुठं चाललंय ती? सोड, आपलं लेक्चर आहे, आपण जाऊ. अरे एवढं कुठं गेलं? एक म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये नाही, मित्र आहे म्हणून घेऊन येतोय आणि उगा बोंबल घेण्यात बसतोय कोणाच्या बी माग. लेक्चरचा बी टाइम आलाय. राहू दे सोड, संध्याकाळी कॉलेज संपल्यावर भेटू. अरे कुठं गेलता? कुठं अरे त्या पोराचं धापून बिपून आलं की काय? बर त्याला कशाला द्यायला? जे पण म्हणत आहे ना आजच्याच बोलून दाखवायचं. अरे नको नको, आज नको. अरे सांग
आत्ताच्या आता तिच्याकडे जा आणि जे तुझ्या मनात आहे ना ते तिला बोल. अजिबात विचार करू नको. चल. अरे नाही म्हटली तर अन्न नको म्हणू दे ना. काय नाही म्हणत नाही. चल चल. मला दवाखान्यात पोटक्यांची कशी चल घे तू जाऊ. आला बाबा फ्रेंडशिप मागायला. नुसतं परत देईन तूच कर आता काहीतरी. ते काय झालं रे? अरे असं का बसलायस? हाणलं बिनलं काय दिलं तुला? अरे हे सगळे या बेवड्यामुळे झाले. मी काय केलं? अरे काय झालं? त्यानं काय केलं? अरे मी तिथं गेलो आणि तिथं एक पोरगा आला तिला फ्रेंडशिप मागायला. तिच्या खानपाडात वाजलं तिला काही ना. अरे प्रियंका इकडे ते लागली की रे? तुझ्या हातात गुलाबाचं फुल पण आहे. हाणायला बिनायला लागली काय की तुला आता? अरे मी तिकडे जात नव्हतो. हे सगळं ह्याच्यामुळे झालंय. शैलेंद्र ती आली की हा हरामखोर बघ कसा गेला तिकडे निघून. काय चाललंय काय बे? मित्र मित्र नाही राहिला. तुझा वरून ढकलून द्यायचा. जाऊ दे. अरे ह्याच्यासाठीच आपल्याला हे असलं काय नको बाबा. अरे तुला माहितीये मी आईला सांगितलं आणि आईने बाबांना सांगितलं. बाबा म्हणाले तुला मुलगा आवडला ना तू तू तर आले तुला आवडला ना मुलगा करून टाकलं. मी म्हणाले नाही मला तर मुलगा ठीक आहे. तुम्हाला काय करायचं ते करून टाकलं ना. तर आता अशा प्रकारे माझ्या घरची तर तयार होत नाही. तुला बोल तुला काय बोललं तुला घरचं? माझं मी तुला आधीच सांगितलं माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाही. मला
मी घरी बोललो लवकरच येतो. अण्णांना थोडं 2-3 दिवस कारखान्यामध्ये काम आहे. काम संपलं की लगेच येतो. नक्की ना? हम्म. मला खूप आवडायचं. चल आपण जाऊया. तर किती जा मला थांबतो का? नाही तुझा काम. काय करायला रे इथं? काय करायला तू इथं काय करायला हे सांग पहिला आम्हाला. हा विश्वा प्रॉब्लेम झाला रे. हा अरे तुझा प्रॉब्लेम तुला माहित आहे ना आमची गोष्ट लग्नापर्यंत आली. हे मला काय सगळ्या कॉलेजला माहित आहे. अरे कॉलेजला माहित असू दे पण मी माझ्या घरी नाही सांगितलं. तिनं तिच्या घरची परवानगी घेतली. मग जा ना घरी सांग की अण्णा अण्णा मला लग्न करायचंय. तिनं बोलवलंय पण काय पण भीती वाटते अण्णाची. प्रेम करताना बरं भीती वाटली नाही तुला? आणि त्यात अण्णा म्हणजे अख्ख्या पंचकृषीत आहे ना अण्णाच्या तोंडाला तोंड देणारा माणूस नाही. काय आणि आज तर तिनं म्हणली सगळ्याला घेऊन घरी यायचं बघायला. मग मी काय करू आता? एवढ्या एक काम कर की मग एवढे अण्णाचे गुणगान गातोस तू जाऊन अण्णाला बोल की. अण्णाला नाही बोलायचं. बोलतो की अरे अण्णा सारखा देव माणूस अख्ख्या आपल्या गावात ना तालुक्यात नाही. हा आणि आपला शब्द तर अण्णा टाळणारच नाही. हा तू बोलशील अण्णाला? बोलू एका पाय पण दारू न पिता यायचं. दारू बर बघू आपण. जावं मग उद्या तुम्ही. तुम्ही हा बघ सगळं गुंतून द्यायला आपण तिघं संग. आणि आता ह्या एकट्यालाच मला सोडून जायचं असं ना गेलो तर तिघं बी संग. नाही नाही मी नाही येणार. तू बोलतो म्हणलास ना आता. अरे पण तू नको येऊ. विश्वा गेट पर्यंत लग्न कुणाचं आहे? ह्याच मग कुणाला जायला पाहिजे? अरे पण मित्र कशासाठी झालो तुम्ही? प्रेम मी करायला सांगितलेलं का तुला? हे असू दे ऐक अण्णाला मी बरोबर सांगतो. हा अण्णा आपल्या शब्दाबाहेर नाही. बर आणि त्यात तू एकोणता लाडका रे 500 एकराचा मालक आहे. ऐकणार की अण्णा? तू बोलशील अण्णा समोर? मग छाती ठोकून बोलतो येडा का म्हणतो. ठीक काय? आहे तू जा हा. उद्या बोल. आम्ही दोघं बाहेर बघून सगळं बघताव तुझं काय करतोस ते. कुठं बाहेर अण्णाच्या गेटच्या बाहेर. ठरलं ओके ठरलं जा. ठरलं. उद्या सकाळी ठीक 10 वाजता. ओके. ठीक आहे मग चला. चला. अरे पण अण्णा ऐकून तयार होतील का? अण्णा आपल्या शब्दाबाहेर अण्णा नाही. आपला शब्द अण्णा पाळणार. तू चल. अरे चल हं? समोर. अण्णा आणतील. मी आहे ना. चल चल. नको हा. मी आहे ना. बोलतो ना मी. अण्णा मी बोलतो. अण्णा काय रे? तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला. काय सांगायचंय? विषय असा आहे. हा बोल ना. हा ते काय आहे ना हा तुमचा आकाश हा त्याला एक पोरगी आवडती. बर. मी त्याला तिच्याशी लग्न करायचं. कुठला रे तुम्ही? त्या बाईला माझ्या पोराचं सांगायला आल्यात मला. तोंड मी बघन ना. परत जर आला तर चमडी लुळून एका एकाची. बेवड्या काल तुझ्यामुळे अण्णापाशी गेलो रे. म्हणला मी सांगतो आणि मला पुढे मार दिला चांगला. मी कधी सांगितलं? माझा काय संबंध? मग कोण म्हणलेलं अण्णाला जाऊन सांगू ह्याच्याबद्दल? मी कुठं काय म्हणलं? तूच पुढे गेला तोंड घेऊन. हाणला अण्णानी. बर मग आता काय करायचं याचं? आता काय करतो? आता एकच काम. बाप बदलायचा. नको. येडाबिडा झालात काय? अरे अण्णा हाणल परत आपल्याला.
अरे तसं नाही. हा हे बघ, अण्णाला त्यांच्या घरचे ओळखतात का? नाही. अण्णा म्हणून दुसराच माणूस त्यांच्या घरी नेऊन बसवायचा आणि लग्नाची बोलणी करून घ्यायची आणि आपलं काम झालं की सटकायचं. काय म्हणतो? अरे जमतंय, फक्त आपल्याला अण्णाच्या बदल्यातला माणूस शोधावा लागेल. काय म्हणतो? बरोबर आहे बघ, पण अन्न कुणाला बनवायचा? ह्याचा बाप कुणाला बनवायचा हे सांगायला. हे बघा लयच मोठं लफड आहे. बनवायचा कुणाला? ना मामा. अरे काय झालं तुला? नाना मामा, अच्छा पाहुण्यासमोर इज्जत काढील माझी ती. नको. आयडिया कोणाची होती? माझीच होती. अरे अरे नाना मामा, होय नाना मामा, या इकडे. आलो आलो. अरे बसा, काम आहे जरा. बोला. नाना मामा, हा तुमच्यासाठी बिडी म्हणजे काय हो? बिडी? और बिडी म्हणजे माझा जीव की प्राण आहे. हा बिडी आहे तर मजा आहे. बिडी ओढल्यानं तुम्हाला रोगराई कॅन्सर काय होईल असं वाटलंच नाही का? कोण आहे माझं? ना आई ना बाप ना बायका ना पोरं. गावात पडत त्याचं काम करतोय म्हणून गाव मला उपाशी मरू देत नाही. पण काय करायचं जगून? असं का म्हणता नाना? आम्ही आहे की तुमचं. आहे की? आम्ही आहे की तुमचं. अरे आहे ना. अरे तुमच्यासारखी मजबूत तरणीबांध खांदेकरी आहेत म्हणून तर ह्या म्हाताऱ्याला आधार आहे. हा नाना मामा, पोरांनो तुमच्या जोर उड्या मारतोय मी. हा नाना मामा, हा? 100 रुपयाच्या पिढ्या किती येते लो? हा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप येतील, खूप येतील. पण 100 रुपयाचे बिड्या द्यायला येणे लागले की काय कुणाला? अहो मागितलं ना बिडीच्या थुटूक कुणी घेत नाही. आणि जर समजा हं आम्ही तुम्हाला 100 रुपयाच्या बिड्या दिल्या तर? दिले तर काय करणार? मस्तपैकी बिड्याचा बंडल खिशात टाकी, या खिशात काडीचे डबड, इकडं बिडीचा कट्टा, मस्तपैकी राहणं जाणार, बांधावर आडी टाकून बसणार आणि पहिली संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, अशा बिड्या मग बिड्या फुकत आईश करणार. पण त्याच्या बदल्यात एक काम करावं लागेल. काय म्हणताय? 100 रुपयाचे बिडे जर तुम्ही मला दिले का नाही तर मी माझ्या अंगाचं कातर काढून तुमच्या पायाला जोड शिवीन. आमचं थोडं सलामत आहे, पण असं होय? सांगितलेलं काम झालं पाहिजे बा. पण 100 रुपयाच्या बिड्या द्या चालला. दिल्या. मग काम काय? मी सांगतो. असं करायचंय. पण आंगलट काय येणार नाही मग आम्ही कशाला आहे? आम्ही आहे की. अरे पण झाकली मग 1.25 लाखाची. तुम्ही बी गप बसायचं, आम्ही बी गप बसतो. पण 100 रुपयाची बिड्या मग तुम्ही कधी येताय तिकडे? चला 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 चला. हॅलो, आम्ही परवा म्हणजे सोमवारी येणार आहोत. खरं म्हणतोयस तू? खरंच, तुझी शपथ. ठीक आहे, मी आजच आईबाबांना सांगते.
नमस्कार अण्णा. या 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 त्या काय या इथं बसा. हा, हो. मस्त आहे. दाजी, ह्या माणसाला ह्याच्या अगोदर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. हो, गप बसा. ही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती आहे. हा, पण कुठेतरी बघितल्याने वाटतंय ह्याच्या अगोदर. हे पहिल्यांदाच इथं आले. हा, मुलीला बोलवायचं का? आधी कशाला? अगोदर आपण व्यवहाराचं बोलूया. हा, बर ठीक आहे. हुंडा वगैरे काही घेणार का? हुंडा हुंडा म्हणाल तर हुंड्याला माझा सक्त विरोध आहे. पण आमच्या प्रतिष्ठेला सोबत असं एक मानपान करावं लागेल तुम्हाला. हो, मानपान वगैरे म्हणजे काय? मानपान म्हणजे काय? आमच्या प्रतिष्ठेला आणि आमच्या घराण्याला सोबत असा मानपान करायला पाहिजे. माझ्या ह्या पोट्याला तुम्ही म्हणाल तर 5 हिरेच्या अंगठ्या, 2 ड्रेस, दोन्ही अंगाने लग्न उजवून द्यायचं आणि BMW ते देऊन टाकायचं. हा, मग लग्न पक्का. आला ध्यानात? हे कशाला म्हणजे? परत जर मध्ये मध्ये जर बोललो ना, हे लग्न इथल्या इथं मी कडकडा मोडून टाकेन. हे कशाला? माझ्या मुलीच्या मागे 56 मुलीचे बाप लागलेले आहेत, 4 चाकी गाड्या घेऊन. पण माझ्या पोट्याला तुमची पोट्टी पसंत पडली म्हणून मी तुम्हाला 2 चाकाची सवलत देतो. नाही, जर वाटत असेल नाही म्हणून सांगा. आपण बँकेत असता का? नाही, मी पोस्टात असतो. पोस्टात? हा. बर, पोस्टात कुठल्या हुद्द्यावर म्हणायचं? तसं म्हणाल तर मला काहीही काम नसतं. फक्त हाताखालच्या माणसाने आणलेल्या कागदावर सह्या ठोकतो. हॅलो अण्णा, आम्ही एकत्र बोलतो. अहो, माझ्या बाचीला बघायला अण्णा म्हणून तुमच्या पोरासोबत एक दुसराच माणूस आला. काय? होय, तो म्हणतो मी अण्णा आहे, या लवकर. बघतो मी, येतोच तिकडं. काय रे, कुठं लक्ष आहे तुमचं? इथं माझ्या मुलाचा डुप्लिकेट बाप बनून तिथं लग्न जमवायला गेला एकतो त्या. बघा तिकडं, सोक्ष मोक्ष लावा. चल रे, गाडी काढ पटकन. हॅलो, हा साहेब कुठपर्यंत आहे? हा, या या. हो, मी वाटच बघतोय. नाही सोडला ते आहे, मध्येच आहे. तुमची कन्या जर माझी सून झाली तर पोटच्या मुलीप्रमाणे तिला सांभाळील. राज वैभव तिच्या नशिबी आहे. अगदी पूर्ण सोन्यानं मडवीन टाकीन. फुलात राहीन तुमची मुलगी. नाना मामा कोण आहे रे? नाना मामा कोण आहे?
हो साहेब काय झालं साहेब नाना मामा कोण आहे? अरे तोच का नाना मामा? काय विचारतोय? ए कोण आहे रे त्यो? या अण्णा आज बघा तू काय का केलं असं? एका बिडीच्या सुटकासाठी केलं आणि मला आई बाप नाही, बायका पोरं नाही, म्हणून बापाचं काय सुख असतं, काय समाधान असतं, काय जबाबदारी असते जाणून घेण्यासाठी मी हे केलं साहेब. बाकी काही नाही. मला बापाचं आत्मसुख पाहिजे होतं, बापाची जबाबदारी उचलायची होती, मुला मुलीचं मोठं प्रेम पाहिजे होतं सुनाचं. म्हणून मी केलं माझं चुकलं. मला माफ करा साहेब, मला माफ करा. आता काय करायचं असं? राहू द्या नाना मामा, माझ्या तुम्ही चांगलं डोळ्यात अंजन घातलं. पैशाच्या आणि सोन्याच्या धुंदी पुढे मला मुलाचं सुख कळत नव्हतं, परंतु तुमच्यासारख्या एका निराधार माणसानी मला एक बापाचं काय कर्तव्य आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. तो बेवडा बी असंच काहीतरी सांगत होता. कुठे रे बेवड्या? पुढे आहे का? चल आकाश पुढे चला. मुलीचा मामा मुलीला बोलवा. आताच पाहा या बाई, या या इथं पुढे. चल तुझ्या मनासारखं होऊ दे. अरे काय झोपत आहेस का काय? अरे ही पण मुलगी तुझीच झाली असती जर तुझा आत्मविश्वास जागा असता ना तर सगळं शक्य झालं असते. अण्णा माफी करा, पण जे केलं ना आम्ही ते फक्त तुमच्या मुलाच्या सुखासाठी काही केलं. हरकत नाही. नाना मामानी उघडलेत माझे डोळे. नाना मामा परक समजायचं नाही, तुम्हाला कोणी ना असं म्हणायचं नाही. दुःख सोडून द्या. नाराजी गेली का नाही? अजून गेली का नाही नाराजी? याला म्हणायचं